नमस्कार मित्रांनो, मी श्रीकांत पवनीकर. गाथा अज्ञात महापुरुषांची या मालिकांमधला माझा हा तिसरा एपिसोड. या अगोदर ब्रह्मेंद्र स्वामी आणि जनार्दन स्वामी यांची ओळख या मालिकेतून मी आपल्याला करून दिली. आणि आज आपण जे तिसरे अज्ञात महापुरुष बघणार आहोत, त्यांचं नाव गणपत हिरालाल भावसार. हे जे गणपत हिरालाल भावसार जे आहेत, त्यांचं नाव मला वाटत नाही की कोणी ऐकलं असेल. फार कमी लोकांनी कधीच कानावरून हे नाव गेलेलं असेल. गणपत हिरालाल भावसार जे होते, त्यांचा जन्म 1900 झाला आणि 1972 त्यांचा मृत्यू झाला. हे कोणी संत महात्मे नव्हते, हे कोणी स्वामी नव्हते, हे मठाधीश नव्हते, हे महामंडलेश्वर नव्हते, प्रवचन देणारे महाराष्ट्र नव्हते, हे बुवा पण नव्हते, कीर्तन कधी करत नव्हते, प्रवचन कधी करत नव्हते, कुठलाही मठ यांनी स्थापन केलेलं नाही, कुठलंही मंदिर यांनी बांधलेलं नाही. हजारो लोकांसमोर यांनी कधी प्रवचन दिलेलं नाही. आणि तरीही गणपत हिरालाल भावसार हे अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये अतिशय उंची गाठलेलं असं नाव आहे. यांनी एकूण 3 पुस्तकं लिहिली. या पुस्तकं जी आहेत त्या आध्यात्मिक आणि धार्मिक क्षेत्रामध्ये प्रचंड अशी लोकप्रिय झाली. त्याचं नाव आहे अमृतसार, वैतरणीच्या ऐलतिरी आणि अज्ञाताचा शोध आणि बोध. हे हिरालाल भावसार जे होते, हे कुटुंबवत्सल होते, कुटुंबात राहणारे होते. परंतु हे एक उच्च दर्जाचे साधक होते. नेहमी आपल्या तपश्चर्येमध्ये लीन राहायचे. चिंतन आणि मनन हा त्यांच्या जीवनाचा हा पाया होता. आणि म्हणूनच त्यांनी हे जे पुस्तक जे लिहिलं, बहुतेक पुस्तक आता आउट ऑफ प्रिंटच आहे, परंतु अज्ञाताचा शोध आणि बोध हे पुस्तक 2025 पुनर्प्रकाशित झालं. आणि त्यांना आलेले जे अनुभव जे आहेत व्यक्तिगत पातळीवरचे, ते सगळे अनुभव त्यांनी या अज्ञाताचा शोध आणि बोध या पुस्तकामध्ये त्यांनी कथन केलेले आहेत. त्यांचं निरीक्षण, त्यांचं विश्लेषण, याच्याबद्दल त्यांचा हात आताच्या काळात कोणीतरी धरू शकेल असं अजिबात वाटत नाही. आणि म्हणूनच त्यांचा अज्ञाताचा शोध आणि बोध यामध्ये त्यांनी काही तपश्चर्येतून, आपल्या तपश्चर्येमधून, अध्यात्माच्या साधनेमधून त्यांनी जे काही मिळवलेलं आहे ते खरोखरच अद्भुत आहे, अवर्णनीय आहे आणि अविश्वसनीय असं आहे. मित्रांनो, आपण बरेच वेळा आपण अज्ञात याचा अर्थ आपण शोधण्याचा प्रयत्न करतो. जे आपल्याला माहीत नाही, जे आपल्याला समजत नाही, ते म्हणजे अज्ञात. परंतु या मानवी देहाच्या पलीकडे अजून एक असं अज्ञात असं जग आहे, न समजलेलं असं जग आहे. आणि त्या जगाचा शोध जो आहे तो प्रथम चरणामध्ये गणपत हिरालाल भावसार यांनी घेतलेला आहे. आज आपल्याला पृथ्वीवरती ते जे मंदिरं दिसतात, ज्या मशिदी दिसतात, ज्या अग्यारे दिसतात आणि प्रत्येक धर्माचे जे प्रार्थनास्थळं दिसतात,
याच्यावरती त्यांनी थोडंफार निरीक्षण केलं आणि त्यांनी संशोधन याच्यामध्ये केलं आणि त्याच्यामध्ये त्यांना असं आढळलं की या प्रत्येक प्रार्थना स्थळाची शिखरं जी आहेत ही आकाशाकडेच गेलेली आहेत आणि ती फक्त आकाशाकडेच का गेलेली आहेत, ती उजवीकडे का नाही गेली, डावीकडे का नाही गेली, जमिनीकडे का नाही गेली, फक्त आकाशाकडेच का गेली. आणि मग मंदिराची किंवा प्रार्थनाची शिखरे जर समजा आकाशाकडे समजा जातात तर मग घराची शिखरे का नाही जात, फ्लॅट स्कीमची शिखरे का नाही जात, टॉकीची शिखरे का नाही जात, घराचा किंवा मॉलचे टॉवर जे आहेत त्याला मंदिरासारखं स्वरूप का येत नाही, याच्यावरचं संशोधन जे आहे ते गणपत हिरालाल भावसर यांनी केलं. आणि त्या संशोधनामध्ये त्यांना असं आढळलं की हजारो वर्षापूर्वी अंतरिक्षामधून एका रॉकेटमध्ये काही चित्रविचित्र असे लोक अंतराळवीराचा पोशाख घालून पृथ्वीवरती आलेत. काही काळ त्यांनी मुक्काम केला आणि काही काळ मुक्काम केल्यानंतर ते ज्या गावामध्ये ज्या स्थानावरती उतरले त्या गावातल्या लोकांना त्यांनी मार्गदर्शन केलं आणि आल्या वाटेने ते निघून गेले. आता हा जो त्यांचा पृथ्वीवरचा काळ जो होता आणि ज्या गावामध्ये त्या ठिकाणीचे जे होते त्या ठिकाणी गावातल्या लोकांना कुतूहल होणं हे अतिशय स्वाभाविक आहे. त्या रॉकेटसारख्या अंतरिक्ष ज्या ठिकाणी उतरलं होतं जमिनीवर त्याच्या अवतीभोवती गावकऱ्यांनी गर्दी केली, दूर उभे राहिले, कुतूहलाने काही भीतीयुक्त नजरेने ते त्यांच्याकडे बघायला लागलेत. आणि बराच वेळ बघितल्यानंतर त्या यानाचं दार उघडलं, त्या रॉकेटचं दार उघडलं. आतमध्ये लोक जे आहेत 4-5 लोक जे आहेत ते यानातून खाली आले. होऊ शकतं की त्यांना आपल्यासारखे 2 हात नसतील, 1 तोंड नसेल, 2 पाय नसतील, 2 तोंड असतील, 3 पाय असतील, 6 हात असतील, वेगळ्या स्वरूपामध्ये ते असू शकतात. आणि हे जे कुतूहल जे होतं हे गावकऱ्यांना वाटायला लागलं. आणि रात्र झाल्यानंतर हे जे अंतरिक्ष यात्रेसारखे जे होते हे सगळे लोक रात्र झाल्यानंतर मग परत ते आपल्या रॉकेटमध्ये जाऊन हे झोपायला लागले. पहाट झाली. गावकऱ्यांचं कुतूहल अजूनही जागृत होतं आणि पहाट ज्या वेळेस झाली बऱ्याच वेळेपर्यंत दार उघडलं नाही आणि मग तिथल्या गावकऱ्याच्या लोकांनी ढोल वाजवायला सुरुवात केली. आणि ज्यावेळी ढोल वाजवायला सुरुवात केली त्या ठिकाणापासून त्या वेळेपासून त्यांचं निरीक्षण असं आहे की इथून घंटीचा आविष्कार झाला. बराच वेळ झाला दार उघडलं नाही. त्याच्यानंतर गावकऱ्यांनी तिथे जाळ पेटवला, मोठा जाळ केला की त्यांना कमीत कमी यानामध्ये याचा उजेड दिसावा. तरीही फायदा झाला नाही. आणि या ठिकाणी असं म्हणतात, त्यांचं निरीक्षण असं आहे की या ठिकाणी आरतीचा उदय झाला. त्यानंतर दरवाजा रॉकेटचा उघडला. ते लोक आलेत, जमिनीवर बसलेत, एकमेकांशी सांकेतिक भाषेमध्ये ते बोलायला लागले. आणि गावकरी जे होते गावकऱ्यांजवळ आले, सांकेतिक भाषेमध्ये ते त्यांच्याशी सुद्धा बोलायला लागले. गावकऱ्यांना काहीच कळलं नाही. आणि काहीच न कळल्यामुळे आणि हे जे पृथ्वीवरचं वातावरण जे आहे त्या अंतरिक्ष यात्रींना अजिबात मानवलं नसल्यामुळे ते परत आपल्या यानामध्ये गेले
3 ते 4 दिवस ते या पृथ्वीवर ते राहिलेत आणि अंतरिक्ष यानातून ते आल्या वाटेने सरळ आकाशाकडच्या दिशेकडे त्यांच्या रॉकेटचं तोंड होतं, त्यांची सुरुवात होती आणि जे आल्या दिशेने हे सर्वच्या सर्व यात्री हे रॉकेटमधून हे आकाशाकडे निघून गेले. आणि तेव्हापासून असं म्हणतात, त्यांचं निरीक्षण असं आहे की या ठिकाणापासून मंदिराची आकाशाच्या दिशेने शिखर असावं आणि देव हे आकाशामध्ये राहतात, अशा प्रकारची संकल्पना या ठिकाणी सुरू झाली. म्हणजे ज्या ठिकाणी रॉकेट थांबलं त्या ठिकाणी मंदिर तयार झालं. ढोल जे होते तिथून आरती तयार झाली. जाळ जो होता तिथून आरती तयार झाली. ढोलापासून नगारा जो आहे आपण म्हणतो घंटी, ती तयार झाली. आणि ज्या ठिकाणी हे रॉकेट उतरलं होतं त्या ठिकाणी प्रार्थना स्थळ हे निर्माण झाले आणि त्याचं शिखर जे आहे हे आकाशाकडे राहायला लागलं. मित्रांनो, हा हिरालाल, त्यांचे वडील गणपत हिरालाल भावसार यांचं हे अशा प्रकारचे एक निरीक्षण आहे, अशा प्रकारचे हे संशोधन आहे. अज्ञाताचा शोध आणि बोध या पुस्तकामध्ये अनेक असंख्य असे त्यांना आलेले अनुभव त्यांनी या पुस्तकामध्ये शेअर केलेले आहेत. आपली इच्छा जर समजा असेल तर निश्चितपणे पुढचा एपिसोड जो आहे ती अतिशय गूढ असा अनुभव आहे. आपली इच्छा असेल तर निश्चितपणे आपण कॉमेंट करून सांगा आणि या बाबतीमध्ये आपल्या प्रतिक्रिया निश्चित द्या. अज्ञाताचा शोध आणि बोध याचा अर्थ असा की अज्ञातामध्ये मानवी जीवनाच्या पलीकडेही एक जीवन आहे, त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. शोध याचा अर्थ प्रयत्न असा होतो आणि बोध याचा अर्थ अनुभूती असा होतो, अनुभव असा होतो. हा एक लहानसा एपिसोड मित्रांनो. गणपत हिरालाल भावसार हे गाथा अज्ञात महापुरुषांची यामधला माझा हा तिसरा एपिसोड आपल्या समोर शेअर केला. मित्रांनो, हा एपिसोड कसा वाटला हे आपल्याला सांगा, आपला प्रतिक्रिया सांगा. हा एपिसोड सगळीकडे व्हायरल करा आणि नक्की हा एपिसोड जो आहे या एपिसोडवरच्या असंख्य प्रतिक्रिया मागच्याप्रमाणेच आपण द्या. मी श्रीकांत पौलीकर, माझा संपर्क क्रमांक आहे 9422084145. शुभरात्री. धन्यवाद.